विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याची नुकतीच जाहिरात प्रकाशित झालेली आहे. ही जाहिरात 552 जागांसाठी असणार आहे. याच्यामध्ये PSI, STI, ESO या 3 पदांसाठी ही 552 पदांची जाहिरात आलेली आहे. आणि मग याचं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे, आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि मग आता बघा, जर आपण पाहिलं तर या ज्या जागा आहेत, या जागा ज्या आहेत त्या 552 पदांसाठीच्या आहेत. आणि याची जी पूर्व परीक्षा होणार आहे, ही पूर्व परीक्षा 14 जून 2026 रोजी रविवारी ही परीक्षा होणार आहे. आणि ही परीक्षा सदस्य जिल्हा केंद्रावर काय केली जाणार आहे, घेण्यात येणार आहे. तर या पदांसाठी याचं कागदपत्रे कोणती लागणार आहेत, जागा किती आहेत, कोणत्या गटासाठी किती जागा देण्यात आलेल्या आहेत, याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे. बघा, पहिलं जे पद आहे, हे पहिलं पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी. कोणतं पद आहे रे? सहाय्यक कक्ष अधिकारी पद देण्यात आलेलं आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी पद गट ब. मात्र याच्या जागा ज्या आहेत त्या जागा खूप कमी देण्यात आलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर या जागांमध्ये वाढ काय होत असते, वाढ होत असते, लक्षात ठेवा. म्हणजे मुख्य परीक्षेपर्यंत या जागांमध्ये काय होत असते, वाढ होत असते. याच्यामध्ये हे जे पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी, याच्यामध्ये राखीव जागा ज्या आहेत, आरक्षित जागा 6 आहेत. मग ओपनला याच्यामध्ये जागा देण्यात आलेल्या नाहीत. मग आता अगोदर आपण प्रवर्ग समजून घेणार आहे. बघा, हा आहे SC, हा आहे ST, त्याच्यानंतर हा आहे NT, NT ब क ड, त्यानंतर OBC इतर मागासवर्ग, OBC इतर मागासवर्ग, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, नंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, बरोबर ना. त्याच्यानंतर SCBC आणि इथं आर्थिक दुर्बल घटक असेल EWS. मग याच्यामध्ये जे 6 पद आहेत त्या 6 पदांमध्ये आपण आरक्षण जर पाहिलं तर याच्यामध्ये ओपनला जागा देण्यात आलेल्या नाहीत. इतर जे आरक्षित समाज आहेत त्यासाठी आरक्षित जागा देण्यात आलेल्या आहेत, किंवा इतर जे प्रवर्ग आहेत, इतर प्रवर्गांना या काय करण्यात आलेल्या आहेत, जागा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 6 पद आहेत. या जागांमध्ये नक्कीच पुढे जाऊन काय होणार आहे, वाढ होणार आहे. बरोबर. आपण आरक्षित बघितलं इथे SC, ST, NT ब क ड, नंतर हे इतर मागासवर्ग OBC आहे, विशेष मागास प्रवर्ग आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS आहे. बरोबर ना. म्हणजे अशी एकूण 6 पदे या सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण पद पाहणार आहे. बघा, ते आहे राज्य कर निरीक्षक. कोणतं आहे? राज्य कर निरीक्षक. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं, बघा, राज्य कर निरीक्षक नक्कीच आनंदाची बाब आहे. 236 पद, 236 पद देण्यात आलेले आहेत. खूप चांगलं पद आहे. मुलींसाठी हे खूप चांगलं पद मानलं जातं. राज्य कर निरीक्षक या 3 पदांमध्ये राज्य कर निरीक्षक हे खूप चांगलं पद आहे. 236 पद आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ओपन साठी म्हणजे अराखीव जी पद आहेत ती किती आहेत? 130 देण्यात आलेले आहेत. किती आहेत? 130. एकूण 236 आहेत, बरोबर ना. त्याच्यामध्ये अराखीव पदे 130 आहेत आणि इतर पद जे आहेत ते इतर प्रवर्गांना देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं आरक्षित पद जे आहेत, बघा, ही 130 आणि ही 106 अशी एकूण 236 आहेत. आरक्षित पदे 106 आहेत आणि ओपनला 130 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्रवर्गानुसार देण्यात आलेल्या आहेत. SC, ST, बरोबर ना, NT, OBC, बरोबर ना. विशेष मागास प्रवर्गाला इथं जागा नाहीये. त्याच्यानंतर इथं सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आहे SCBC आणि हा ही EWS ला 23 जागा आहे, बरोबर. मग ही खूप चांगल्या पदांची जागा आहे. राज्य कर निरीक्षक 236 पद काय करण्यात आलेली आहेत, देण्यात आलेली आहेत. तसंच याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्वाचं, दिव्यांगांना सुद्धा 9 पदे देण्यात आलेली आहेत. दिव्यांगांना किती पदे देण्यात आलेली आहेत? बघा, 9 पदे देण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये 2 पदे अंध अल्पदृष्टी, बरोबर ना, यांना देण्यात आलेले आहेत. 3 पदे कर्णबधिरांना देण्यात आलेले आहेत. बघा, इथं 3 पदे जे आहेत ते कर्णबधिरांना आहेत. 2 पदे अस्थिव्यंगतेसाठी आहेत. 2 पदे सुमग्नतासाठी आहेत. म्हणजे दिव्यांगासाठी 9 पदे आहेत. एकूण ज्या जागा आहेत या एकूण जागा किती आहेत रे? 236 पद आहेत. पुढे बघा, पुढचं पद आहे पोलीस उपनिरीक्षक, बरोबर ना. या पदाची सर्व विद्यार्थी, या पदाची मुलांना आवड आहे, मुलींना आवड आहे, हे पद आहे PSI, बरोबर ना.
या पोलीस उपनिरीक्षक गट ब याच्यासाठी जर आपण पाहिलं तर बघा, एकूण जी पदं आहेत ती 310 पद आहेत. किती आहेत? 310 पदं काय करण्यात आलेली आहेत? देण्यात आलेली आहेत. मग याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकूण 310 पदांमध्ये ओपनच्या ज्या जागा आहेत त्या ओपनच्या जागा म्हणजे अराखीव पदे किती आहेत रे? 58 पदे देण्यात आले. किती आहेत? 58 पदे. आणि आरक्षित पदे जी आहेत ती किती आहेत? 252 पदे आहेत. ही सुद्धा चांगली पदं आलेली आहेत. याच्यामध्ये सुद्धा नक्कीच पुढे जाऊन काय होईल? वाढ नक्कीच होणार आहे. आपण पाहिलं की मुख्य परीक्षेपर्यंतच्या या पदांमध्ये नक्कीच काय झालेली असते? वाढ झालेली असते. महत्वाची जी पद आहेत STI आणि PSI यांना यावेळेस खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना नक्कीच याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं पोलीस उपनिरीक्षक गट ब जी एकूण 310 पदं आहेत त्याच्यामध्ये अनाथांना किती पदे देण्यात आलेली आहेत? 3 पदे काय करण्यात आलेली आहेत? देण्यात आलेली आहेत. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, जे संयुक्त पूर्व परीक्षा निकालाद्वारे मुख्य परीक्षेला पात्र ठरतील इथं लिहिण्यात आलेलं आहे. या उमेदवारांकरता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे काय करण्यात येईल? जाहीर करण्यात येईल. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ही महत्वाची आहे बघा. अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा तारीख विहित कालावधी देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे हा अर्ज सादर करण्याचा कालावधी कधी आहे रे? दिनांक 10 एप्रिल पासून, बरोबर ना? बरोबर तो 2 वाजल्यापासून काय होणार आहे? सुरू होणार आहे. म्हणजे तो आजपासून बरोबर 2 वाजता काय होईल? सुरू होईल. आणि मग 30 एप्रिलला जर आपण पाहिलं तर रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याचा कालावधी मिळणार आहे. पण विद्यार्थ्यांनी 2-3 दिवस जाऊन नंतर बरोबर 14-15 किंवा 13-14 तारखेनंतर फॉर्म काय करून टाकायचा आहे? संपूर्ण व्यवस्थित न चुकता काय करायचं? भरून टाकायचं. त्याचं कारण काय? की नंतर जे विद्यार्थी पुण्यामध्ये राहणारे आहेत त्यांना केंद्र मिळत नाहीत. यासाठी 2 दिवस थांबून 2 दिवसानंतर, कारण लगेच गडबड केली तर कागदपत्र असतील, त्याच्या तारखा असतील, बरोबर, याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 दिवसानंतर म्हणजे 12-13 तारखेला तुम्ही काय करा? सगळ्यांनी फॉर्म भरून टाका. बरोबर. मग बघा, 10 एप्रिल ते 30 एप्रिल हा काय असणार आहे? कालावधी असणार आहे. 10 एप्रिल ते 30 एप्रिल परीक्षेचा तुमच्या काय असणार आहे रे? कालावधी असणार आहे, अर्ज सादर करण्याचा कालावधी. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक मी सांगितलं 30 एप्रिल किती? 12 वाजेपर्यंत आहे. पुढं बघा, जर तुम्ही हा शुल्क चलनाद्वारे भरणार असाल तर तो 2 मे पर्यंत तुम्ही 12 वाजेपर्यंत तो भरू शकता. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक काय देण्यात आलेला आहे? 4 मेला. 4 मे नंतर तुम्हाला चलनाद्वारे सुद्धा अर्ज भरता येणार नाही. चलन जर असतील तर 2 ते 4 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? भरायचं आहे. मात्र अर्ज तुम्ही 2 दिवसानंतर 12 एप्रिल नंतर भरला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अंतिम तारीख आहे 30 एप्रिल, पण इथपर्यंत आपल्याला काय वाट पाहायची नाहीये. बरोबर. आता याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा, महत्वाचं आहे. पदसंख्या व आरक्षणामध्ये काय सांगण्यात आलंय बघा, पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण दरवेळेस पाहतो की याच्यामध्ये वाढ होण्याची काय असते? जी पद आहेत त्या पदांमध्ये वाढ होण्याची काय असते? शक्यता असते. तर दिलेलं आहे बघा, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्धनातील पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे जरी तुम्हाला त्या पदासाठी त्या ठिकाणी जागा नसतील, फॉर्म भरला आणि उद्या त्या पदांसाठी जागा किंवा त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, वाढ होऊ शकते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचा आहे? तो फॉर्म भरून टाकायचा. लक्षात ठेवा. कारण का इथं सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्र आलं तर ते त्याच्यामध्ये काय केलं जातं रे? ऍड केलं जातं. त्यामुळं त्या ठिकाणी जरी तुम्हाला जागा नसल्या तरी त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे? अर्ज करा. कारण का पुढं त्या पदाकरता किंवा त्या प्रवर्गासाठी तुम्हाला जागा येण्याची काय असते? शक्यता असते. लक्षात ठेवा. पुढं महत्वाचं आता बघा, आता हे जागांचं आता आपण बोललेलो आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की जे प्रमाणपत्र तुम्हाला सादर केलं जातं, EWS असेल, SCBC असेल, बरोबर ना, किंवा नॉन क्रिमिनल असेल,
याची तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेच्या अगोदरचं प्रमाणपत्र विद्यार्थ्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल काय सांगितलंय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईडब्ल्यूएस उमेदवारांकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांनी काय सांगितलंय, दिनांक 12 फेब्रुवारी 2019, बघा लक्षात राहू द्या, ईडब्ल्यूएस वाले त्यांच्यासाठी 12 फेब्रुवारी 2019 व दिनांक 31 मे 2021 आणि त्यानंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर जाहिरात 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी कधीच पाहिजे बघा, 2025-26 किंवा 26-27. मग जर एखाद्याने काढला असेल, बघा काढला असेल तर काय, आता 25-26 मध्ये ज्यांनी काढले त्यांना परत काढायची गरज नाही. आता ज्यांनी काढलेलं नाहीये त्यांनी या 5-10 दिवसामध्ये काय करा, काढून घ्या 2026-27 या आर्थिक वर्षाचे. परंतु अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक कधी आहे, 30 तारखेच्या आतलं पाहिजे. 30 तारखेच्या आतलं. जर तुमच्याकडं काय प्रमाणपत्र नसेल तर आता सुद्धा काढू शकता. ते कधीच पाहिजे, 30 एप्रिल 2026 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे काय, ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र तुम्ही 30 तारखेच्या आत काढलं तरी चालतंय, त्याच्यानंतरचं नको. 30 एप्रिल पर्यंत काढून घ्या आणि मग ते अर्जामध्ये काय करा, अपलोड करा. जेवढं शक्य आहे तेवढं लवकर काढून घ्या. ज्यांच्याकडे नाही आणि ज्यांच्याकडे आहे त्यांचं कधीच पाहिजे, 2025-26 आणि 26-27 या 2 वर्षाचं पाहिजे. या 2 वर्षाच्या आतलं 25-26 आणि 26-27 काढलं नसेल तर आपल्याला 30 तारखेच्या आत हे प्रमाणपत्र, ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र काय करावं लागणार आहे, तुम्हाला काढावं लागणार आहे. बरोबर. आता पुढे बघा, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 आणि संबंधित 27 फेब्रुवारी 2024 जे उच्च न्यायालयाने दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या आधारावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं बघा पुढे, आता इतर मागास प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय सांगितले बघा. बघा, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतची काय सांगितलंय, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सांगितलंय. मग याच्यामध्ये प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. इथं बघा, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाने काय सांगितलंय, 9 मार्च 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार म्हणजे हे कुणासाठी आहे, नॉन क्रिमिनल साठी आहे. आता इथं नॉन क्रिमिनलचं देण्यात आलेलं आहे बघा, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग बरोबर 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता बरोबर ना, म्हणजे एसीबीसीचा आहे, एसीबीसीचा आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय, दिनांक 28 जून 2024 आणि 5 जुलै 2024 अन्वये विहित करणारे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणं काय राहील, आवश्यक राहील. लक्षात राहू द्या. याच्यामध्ये हे बघा, म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र सादर करायचं कधीच, 2025-26 किंवा 26-27 आर्थिक वर्ष जे आहे त्या आर्थिक वर्षाचं उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड करणं गरजेचं आहे. मग जे नॉन क्रिमिनल आहे ते नॉन क्रिमिनल जर काढलेलं नसेल तर तुम्ही आता सुद्धा काढू शकता 30 तारखेच्या आत, 26-27 चालेल. लक्षात, नॉन क्रिमिनल तुम्ही काढून घ्या. ज्यांना आवश्यक आहे, ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे नॉन क्रिमिनल त्यांनी काय करा, काढून घ्या. पुढे आता हे खेळाडूंचं आरक्षण देण्यात आलेलं आहे बरोबर ना. तर महत्वाचं बघा, इथं पात्रता दिलेली आहे, दिव्यांगाचा प्रकार आणि पदाचं नाव, म्हणजे दिव्यांग जे आहे त्या दिव्यांगांकरता हे आवश्यक राहील. लक्षात राहू द्या. संपूर्ण दिव्यांगाची माहिती दिलेली आहे. अनाथ आरक्षण काय आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे बरोबर ना. सहाय्यक कक्ष अधिकारी S16 आहे, S16 आहे. मग बघा तिथं 24,900 1,42,400 आणि इतर संवर्गासाठी सुद्धा S14 देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त सहाय्यक कक्ष अधिकारी S16 आहे आणि इतर संवर्ग जर असतील तर किती आहे, S14 आहे. लक्षात ठेवा, जो भत्ता देण्यात आलेला आहे तो. आता सगळ्यात महत्वाचं वयोमर्यादा आहे. वयोमर्यादा आहे इथं, वयोमर्यादा पदांसाठी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक सेम आहे. किमान किती असावं बघा, किमान मागास किंवा मागासवर्गीय 18, अमागास असेल बरोबर ना तर किती आहे, 38 आहे.
आणि मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल किती आहे 43 देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात. खेळाडूसाठी 43 आहे, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक 43, माझी किती आहे 43 वय देण्यात आलेलं आहे. आणि दिव्यांग जे आहेत त्यांना वयाच्या 45 वर्षापर्यंत ती म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यकर निरीक्षक बरोबर ना, या पदांसाठी अर्ज करू शकतात. पुढं पोलीस उपनिरीक्षक इथं महत्वाचं आहे. किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक कमीत कमी 19 आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती अमागाससाठी 31 आहे. आणि मागासवर्गीय जर असेल तर PSI पोलीस उपनिरीक्षक किती आहे 34 आहे. नंतर प्रावीण्य खेळाडू जर असेल तर अमागास 36 आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक 36 आहे. माजी सैनिक 36 देण्यात आलेला आहे बरोबर ना. आणि याच्यामध्ये दिव्यांग काय असणार आहेत अपात्र असणार आहेत, कारण का याला काय असते शारीरिक बरोबर ना, शारीरिक पात्रता असणं आवश्यक आहे बरोबर. त्यामुळं जे दिव्यांग आहेत त्यांना पोलीस उपनिरीक्षकाचं पद देता येत नाही. आणि मग ही वयोमर्यादा जी आहे ती निश्चित आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही असं देण्यात आलेलं आहे. आता शैक्षणिक अर्हता जर आपण पाहिलं तर शैक्षणिक अर्हता सगळ्यांना माहिती आहे की या परीक्षा ज्या आहेत या परीक्षेसाठी बरोबर ना, ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेसाठी पदवी असणं आवश्यक आहे. मग ते आर्ट्स असू द्या, सायन्स असू द्या किंवा कॉमर्स असू द्या, कोणतीही पदवी या तिन्ही पदांसाठी चालते. संविधानिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे बरोबर ना. पदवी परीक्षेस बघा इथं लक्षात ठेवा, पदवी परीक्षेत बसले उमेदवार प्रस्तुत संयुक्त परीक्षेत तात्पुरते पात्र जरी असले बघा, म्हणजे प्री दिली जरी तुमची डिग्री कंप्लीट झाली नसेल, तुम्ही लास्ट इयरला असेल तर ही परीक्षा देऊ शकता. मात्र मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायच्या वेळेस तुमचा रिझल्ट लागणं गरजेचं आहे किंवा तुम्ही डिग्री कंप्लीट होणं गरजेचं आहे, असा याचा अर्थ होतो. म्हणजे जरी तुम्ही आता डिग्री नसेल, ज्यांचा रिझल्ट लागलेला नाही ते प्रीचा फॉर्म भरू शकतात लास्ट इयर मध्ये जे आहेत ते. मात्र जर प्री पास झाला तर मेन्स पर्यंत तुमचं रिझल्ट लागणं गरजेचं आहे किंवा पदवी पूर्ण होणं गरजेचं आहे. ही अट इथं देण्यात आलेली आहे. पुढं आता महत्वाचं जर आपण इथं पाहिलं तर पोलीस उपनिरीक्षक जे आहे त्या पोलीस उपनिरीक्षकासाठी बघा, याच्यामध्ये पुरुषांसाठी स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवार करतात. मग याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की जे पोलीस उपनिरीक्षक पद आहे त्याला शारीरिक चाचणी गरजेची आहे. याच्यामध्ये तुमची उंची 165 सेमी, कमीत कमी किती पाहिजे 165 सेमी असणं आवश्यक आहे. लक्षात राहू द्या किती पाहिजे 165 सेमी. आता छाती न फुगवता 79 सेमी पाहिजे, फुगवण्याची क्षमता किमान 5 सेमी. आता लक्षात ठेवा प्री मेन्सला काय याची गरज नाहीये, मात्र हे झाल्यानंतर तुमचं फिजिकल असतं आणि फिजिकलला जरी तुमची छाती न फुगवता 79 असेल तर तुम्ही 5 सेमी अजून काय पाहिजे तिथं फुगवणं गरजेचं आहे. फुगवण्याची क्षमता किमान 5 सेमी आवश्यक आहे. हे जर पात्र इथं तुम्ही अपात्र सुद्धा ठरवू शकता. न फुगवता एवढी पाहिजे 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्याच्यात फुगवण्याची क्षमता किती पाहिजे 5 सेंटीमीटर, उंची किती आहे 165 सेमी. आणि महिलांसाठी कमीत कमी किती लागते रे 157 सेंटीमीटर. महिलांकरता किती आहे 157 आणि पुरुषांसाठी 165. हे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आवश्यक आहे. आलं लक्षात, शारीरिक पात्रता. त्याच्यानंतर काय देण्यात आलेलं आहे बघा, पात्रता गणण्याचा दिनांक सगळ्या देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या तिन्ही परीक्षा संयुक्त जे आहे तिन्ही परीक्षांसाठी 100 मार्काची तुमची प्री असणारे पूर्व परीक्षा असणारे 1 तास त्याला वेळ दिला जाणार आहे. आणि मुख्य परीक्षा जी आहे ही मुख्य परीक्षा तुमची किती असणार आहे 400 गुणांसाठी असणार आहे. किती 400 गुणांसाठी. तिथं शारीरिक चाचणी गुण म्हणजे क्वालिफाय स्वरूपाचे असून एकूण गुणांपैकी किमान तुम्हाला किती पाहिजे 60% गुण. जे PSI पदासाठी जे आहे शारीरिक चाचणी त्याच्यामध्ये तुम्हाला 60% अधिक गुण मिळाले तर तुम्ही याच्यामध्ये मुलाखतीस काय ठरतात शारीरिक पात्र 60% म्हणजे जे मार्क आहेत या मार्कात 60% इतके पडले गुण तर तुम्ही मुलाखतीस पात्र ठरणार आहे. लक्षात ठेवा किमान तुम्हाला एवढे आवश्यक राहतील 60% एवढे मार्क असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा याच्यामध्ये 60% गुण धारक करणारा उमेदवार करता 40 गुणांची काय असणार आहे रे मुलाखत असणार आहे. 40 गुणांची मुलाखत असणार आहे तुमची. मुख्य परीक्षेचं दिलेलं आहे. मुख्य परीक्षेला मी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही जरी आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की काहींनी त्यांची डिग्री अनकम्प्लीट आहे आणि फॉर्म भरलाय आणि प्री पास झाले, मात्र मी सांगितलं मुख्य परीक्षेला पात्र ठरण्यासाठी तुमची थ्री इयर्स डिग्री ती लास्ट इयर डिग्री ती असणं आवश्यक आहे. म्हणजे 15वी पास असणं तुम्ही आवश्यक आहे. मग तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये BA करा, BCom करा, BSc करा, काही
प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय देण्यात आलेलं आहे बघा. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या खात्याची केवायसी करण्याकरता आयोगाने 20 जून 2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रक दिलं होतं आणि मग सदर कालावधीत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं काय आहे, अनिवार्य आहे असं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं महत्वाची कागदपत्र कोणते लागणार आहेत, मी जे सांगितलं तुम्हाला तिथं ते काय करायचे, सगळी अपलोड करायची आहेत. अपलोड करायचे आहेत. याच्यामध्ये सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल मी सांगितलं 25 26 26 27, नंतर नॉन क्रिमिनल बघा कधीच लागतंय, लक्षात ठेवा. ज्यांचं नाहीये त्यांनी काढून घ्या, ज्यांचं पाहिजे त्यांचं कधीच पाहिजे 25 26 पर्यंत ते पाहिजे, नसेल तर 26 27 काय करा, काढून घ्या या 5-10 दिवसामध्ये. त्यानंतर दिव्यांग असेल तर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पाहिजे, माजी सैनिक असल्याचा पुरावा असणं गरजेचं आहे, खेळाडू आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा असणं गरजेचं आहे. जर खेळाडू असेल तर, अनाथ असेल तर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा काय पाहिजे, पुरावा असणं गरजेचं आहे. आणि अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र महत्वाची ही प्रमाणपत्र आहेत. आता अर्ज कसा भरायचा याच्यात सांगितलेलं आहे की आपल्या एमपीएससी ऑनलाईन गव्हर्नमेंट या साईटवर जा आणि मग जे विहित कालावधी दिलेला आहे त्या विहित कालावधीत अर्ज भरा. फी किती असणार आहे बघा, अमागाससाठी 394 आहे, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग इतर जे आहेत त्यांच्यासाठी किती आहे, 294 इतकी फी देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, इथं व्यवस्थित माहिती वाचायची आणि मगच सगळ्यांनी काय करायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्या साईडवर जाऊन व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. फॉर्म मध्ये चुका टाळा. आलं लक्षामध्ये, जर फॉर्म भरत असताना चुका झाल्या तरी सुद्धा आपल्याला एडिट करता येत नसलं तरी तो फॉर्म डिलीट करता येतो आणि पुन्हा भरता येतो. पण तुम्ही व्यवस्थित, चुका झाल्याच नाही पाहिजेत असा व्यवस्थित फॉर्म भरा. मग येणाऱ्या ज्या आता ही जी परीक्षा आहे कंबाईनची, या कंबाईन परीक्षेसाठी बघा सर्व विद्यार्थ्यांनी, आता विद्यार्थ्यांना सांगायची काही गरज भासत नाहीये. आता ऍड तर पडलेली आहे, ज्यांनी अभ्यास चालू आहे ज्यांचा त्यांनी तसाच करत राहा, ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी पेटून उठा. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं बघा, या ज्या जागा आहेत, या एकूण जागा 552 जागा देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं की हे जे पद आहे सहाय्यक कक्षाधिकारी, याला अराखीव पदे आहेत. राखीव म्हणजे जे ओपन जागा नाहीयेत आणि कमी जागा आहेत, त्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. मात्र एसटी आणि पीएसआय ला खूप चांगल्या जागा देण्यात आलेल्या आहेत. राज्य कर निरीक्षक 236 आणि पोलीस उपनिरीक्षक 310, बरोबर ना. तसंच सर्व विद्यार्थ्यांना सांगायचे की आपलं एक युट्यूब चॅनल आहे, बरोबर ना. या युट्यूब चॅनलवर तुम्हाला संपूर्ण जीएस चे फ्री लेक्चर मिळणार आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल. याच्यामध्ये जर आपण तुम्ही पाहिलं तर शौर्य करिअर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर तुम्हाला हे लेक्चर फ्री पाहायला भेटतील. नक्कीच विद्यार्थ्यांनी वेळ मिळाल्यावर ते पाहून घ्यावे. तसंच तुमचा जो अभ्यास आहे हा अभ्यास सुरू ठेवा. एक्झामला आता खूप कमी कालावधी राहिलेला आहे. थँक्यू.